साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। वर्षी पहिल्यांदाच उत्सव अध्यक्ष सुशील बंदपटे यांच्या संकल्पनेतून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। रविवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकीसह शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जमा झाल्या। यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांना भगवे फेटे बांधण्यात आले। यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संभाजी महाराजांचे पूजन करून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली। ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, नवी पेठ, राजवाडे चौक, चौपाड मार्गे डाळिंब यार्ड, शिंदे चौकापर्यंत काढण्यात आली। शिवजयंतीनिमित्त महिलांची पारंपरिक वेशभूषेत आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली। शोभायात्रा शिंदे चौक येथे समाप्त झाल्यावर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला। यंदाच्या वर्षी शिवजयंतीनिमित्त पहिल्यांदाच शोभायात्रा निघाल्याने महिलांनी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचे आभार मानले। प्रत्येक वर्षी अशीच शोभायात्रा काढण्यात यावी अशी इच्छाही व्यक्त केली। शोभायात्रेचे यंदाचं पहिलं वर्ष असून महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सर्वांचे आभार मानले। शिवशोभायात्रेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलिसांचा देखील फेटा बांधून सन्मान केला। यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, राजन जाधव, पुरुषोत्तम बर्डे, लहू गायकवाड, प्रकाश ननवरे, अंबादास शेळके, बाळासाहेब पुणेकर, देवीदास घुले, महेश हनमे, सचिन स्वामी, जल्पेश घुले, तुषार गायकवाड, बसवराज कोळी, कृष्णा बुरळे, सोमनाथ बनसोडे, राहुल मुद्दे, सिद्धाराम पाटील, मनीष अलकुंटे, शुभम अलकुंटे यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की। मध्यवर्ती तर्फे खूप मोठा कार्यक्रम होईल यात मला शंका वाटत नाही। इथून कुठे शोभायात्रा असणार आहे? छत्रपती संभाजी महाराज चौकाकडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून नवी पेठ मार्गे राजवाडी चौकातून चौपाट मार्गे डाळिंबाड्याचा समारोप करणार आहोत। ओके स्टार्ट। रॅलीमधून येताना खूप छान वाटत होतं। सगळी गर्दी आमच्याकडे बघताना आम्हाला खूप प्राऊड फील होत होतं आणि मराठी साम्राज्याला थोडंसं पुढे यायला चान्स दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। ओके रोल। जय शिवराय। मी वैभवी पवार। मी प्रथमतः तर शिवजयंती मध्यवर्तीचे मी खूप आभारी आहे की त्यांनी या रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीत प्रत्येक महिलेने त्याच स्फूर्तीनं सहभाग नोंदवला आहे। मी मध्यवर्तीचे याच्यासाठी आभारी मानते की त्यांनी जनजागृती केली आहे। याचा मुद्दा इतकाच होता की जर आपल्याला शिवाजीराजे हे प्रत्येक घरात जन्माला यायला हवे असेल तर प्रत्येक स्त्रीला ही जिजाऊंची आचरणात घ्यावे। धन्यवाद। होते मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळातर्फे 2020 पासून पाळणा या कार्यक्रमाचं आयोजन
होतं त्याचा मेन उद्देश हा होता की शिवजयंती घराघरात शिवराय मनात मनात. तर प्रत्येक घरातल्या महिलेनी शिवजयंतीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये शिवरायांचे संस्कार रुजवायचे. शिवजयंती हा प्रत्येक घरात सणासारखा एखाद्या सणासारखा साजरा झाला पाहिजे या उद्देशाने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम घेता येतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी महिलांचा उत्साह महिलांचा सहभाग हा वाढतच आहे आणि त्या निमित्ताने आमचा जो उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये एका महिलेने जिजाऊंच्या आदर्शाप्रमाणे शिवरायांच्या विचाराचे मावळे घडवावेत तो उद्देश साध्य होत आहे. यावर्षी पहिल्यांदा आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. त्याला उत्स्फूर्त पाळण्याप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. प्रचंड प्रमाणात बायका सहभागी झाल्या आहेत. अत्यंत सुंदर वेशात पारंपरिक वेशात येऊन शिवरायांचा जयघोष करत छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वांच्या नावाने जयघोष करत आम्ही या रॅलीत सहभागी झालो. आम्हाला अतिशय आनंद वाटला. अतिशय मंगलमय वातावरण आता शिवजयंतीच्या निमित्ताने या शहरात सुरुवात झाली या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटतो. सर्वात प्रथम नमस्कार आणि शिवाजी राजांना मानाचा मुजरा. शिवजयंती निमित्त सर्व महिला टू व्हीलर गाडीवर यात्रा काढण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे की सर्व महिला घरातनं बाहेर पडल्या आणि दरवर्षी अशीच योजना राबवावी असं मी विनंती करते आणि त्यामुळे